नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 5वीचं आणि प्रकरण 13वे त्रिमितीय वस्तू व घडणी आणि उदाहरण संग्रह त्याचा 51। तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल। तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आवडल्यास लाईकसुद्धा कराच। तर चला सुरुवात करू। काय दिलेलं आहे? उदाहरण संग्रह 51 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? सुरुवातीला ठोकल्याची रचना दिल्या आहेत, त्यामुळे त्यांची द्विमितीय दृश्ये दिली आहेत। प्रत्येक दृश्य समोरून, बाजूने किंवा वरून दिसणार असे कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा। तर ठोकल्याची रचना दिलेली आहे, तर हे कुठून दिसतंय? म्हणजे हे तीन कुठून दिसतात? तर कुठून दिसतात? तर समोरून दिसतात। हे समोरून बघितलं तर समोरून आपल्याला किती दिसणार आहेत? 3 दिसणार आहेत। हे एक कुठून जर आपण असा ठोकला ठेवला, बाजूने बघितलं तर आपल्याला तो एकच दिसणार आहे। आणि हे वरून बघू तरी पण आपल्याला 3 दिसणार आहे आणि समोरून बघू तरी पण 3, पण जर बाजूने बघितलं तर तो आपल्याला एकच दिसणार आहे। का? कारण की हे याच्या आत दडलेले असणार आहे। दुसरा, हे 3 आपल्याला कुठून दिसणार आहेत? तर वरून दिसणार आहेत। असा आपण वरून बघू तेव्हा आपल्याला हा वरचा दिसणार नाही। आणि हा कुठून दिसणार आहे? तर बाजूने। हे कुठून दिसणार आहे? आपल्याला बाजूने दिसणार आहे। तसंच हा कुठून दिसणार आहे? तर समोरून। कुठून दिसणार आहे? समोरून। तिसरी आकृती जी दिली ती हे कुठून दिसणार आहे आपल्याला? तर बाजूने दिसणार आहे। जर आपण ही आकृती घेतली, आता सध्या आपल्याकडे मला सांगण्यासारखे इथे जी आकृती नाही, नाहीतर मी दाखवलं असतं। हे कुठून दिसणार आहे? बाजूने ही आकृती दिसणार आहे या त्रिमितीयसाठी। तर ही जर बघितली तर ही कुठून दिसणार आहे? समोरून दिसणार आहे। आणि ही कुठून दिसणार आहे? तर वरून दिसणार आहे। कारण की वरून बघितलं तर हा आपल्याला भाग दिसणार नाही। समोरून असं असेल तर आपल्याला हे इकडचे दिसणार नाहीत आणि बाजूने बघितलं तरी आपल्याला हे दिसणार नाहीत। उदाहरण संग्रह 51 मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? टेबल, खुर्ची व पाण्याची बाटली या त्रिमितीय वस्तूंची समोरून दिसणारी, वरून दिसणारी आणि बाजूने दिसणारी अशी प्रत्येकी 3 चित्रे कागदावर काढा। हे तुम्हाला चित्र कागदावर काढायची आहेत। तर हे जे तुम्हाला दिसतंय हे कुठून दिसणार आहे? तर समोरून। हा टेबलाचा हा कोण आहे? तर टेबल आहे। टेबल आहे तर टेबल समोरून असा दिसेल। हा तुम्हाला वरून असा दिसेल। आणि हा कुठून दिसणार आहे? तर बाजूने असा दिसणार आहे। तसंच ही कोण आहे? तर खुर्ची। खुर्ची तुम्हाला समोरून कशी दिसणार आहे? अशी समोरून अशी दिसणार आहे। वरून कशी दिसणार आहे? वरून अशी दिसणार आहे। आणि ही कुठून दिसणार आहे? तर बाजूने। तसंच ही कोण आहे? बाटली। पाण्याची बाटली। पाण्याची बाटली। तर ही तुम्हाला कुठून दिसणार आहे? समोरून। वरून बघितलं तर तुम्हाला हा गोलच दिसणार आहे वरून। आणि ही कुठून दिसणार आहे? बाजूने आणि समोरून। ऑलमोस्ट सारखीच तुम्हाला दिसणार आहे। तर अशा प्रकारे हे तुम्हाला चित्र काढायचे आहेत। आणि इथेच आपला उदाहरण संग्रह 51 सुद्धा संपलेला आहे। तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।